आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थाने मी नेहमी सांगत असतो, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकोबारांची गाथा हे फक्त ग्रंथ नाहीत महाराज, तर प्रापंचिक जीवनाच्या उद्धाराचा सगळ्यात मोठा तो अमृत कलश आहे। पण आज आमची जर शोकांतिका आम्ही पाहायला गेलो तर प्रत्येकाच्या जीवनाला नवसंजीवनी देणारे महाभारत, रामायण, तुकोबारांची गाथा, ज्ञानेश्वरी हे खऱ्या अर्थानं आज आमच्या मुलांच्या पाठ्यपुस्तकामध्ये शिकवले जात नाही। म्हणून खऱ्या अर्थानं आज सांस्कृतिक आणि संस्कारक्षम भूमिकेमधून आम्ही कुठेतरी मागे पडतो, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे। जर भरत प्रेम आम्हाला शिकवलं असतं, आमच्या पाठ्यपुस्तकामध्ये राम लक्ष्मण असते, तर खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रामध्ये एकाही घरात भाऊबंदकीचे वाद निर्माणच झाले नसते। आम्हाला जर भरत, राम, तुकोबाराय शिकवले असते तर एकत्र कुटुंबांची विभक्त कुटुंबांकडे वाटचाल झालीच नसती। आम्हाला जर श्रावण बाळ शिकवले असते तर महाराष्ट्राच्याच काय पण हिंदुस्थानच्या मातीत एकही वृद्धाश्रम राहिला नसता। पण आज आमच्याकडे ते शिकवलं जात नाही। आज आमच्या पाठ्यपुस्तकामध्ये रामायण हा पाठ नाही, आज महाभारत हा पाठ नाही। ही सगळ्यात मोठी दुःखद शोकांतिका आहे माय बाबा। आज महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात मोठी समस्या कोणती असेल तर आज भ्रष्टाचारानं आम्ही पोखरलो गेलोय, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे। सरकारी वर्गामध्ये भ्रष्टाचाराचं फार मोठं पीक आलंय, पण रामायणाचा वाल्या प्रसंग जर आम्हाला शिकवला असता, महर्षी वाल्मिकींचा प्रसंग जर आम्हाला पाठ्यपुस्तकात शिकवला असता तर खात्री देऊन सांगतो उभ्या देशामध्ये भ्रष्टाचार नावाचा शब्द अस्तित्वातच राहिला नसता। एखादा म्हणेल महाराज तुम्ही असं बोलता, याला काही पुरावा? मी एक दृष्टांत देतो म्हणजे समजणं सोपं होईल। फार पूर्वीचा प्रसंग आहे। रामायणाची सुरुवात ज्या ठिकाणी होते, रामायण या महाकाव्याची जिथून सुरुवात होते तो प्रसंग म्हणजे वाल्मिकी महर्षींचा प्रसंग आहे। जिथूनच खऱ्या अर्थानं वाल्याचा महर्षी वाल्मिकीमध्ये रूपांतर झालं, नव्हे नव्हे त्यातूनच रामायण हे महाकाव्य अस्तित्वात आलं। एक छोटंसं खेडं होतं, बाजूला असणाऱ्या घनदाट अरण्यातून त्यांचा येण्या जाण्याचा त्या गावाकडचा मार्ग असायचा। आणि याच घनदाट अरण्यामध्ये वाल्या नावाचा एक तरुण आपला व्यवसाय काय करायचा म्हणून त्या ठिकाणी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वाटमारीचा व्यवसाय करायचा। त्या रस्त्याने येणारे जाणारे जे कोणी धनिक होते त्यांना लुटायचा, त्यांना कुऱ्हाडीच्या एका गावात त्यांचा खात्मा करायचा आणि पाहता पाहता त्यांच्या जवळची सगळी संपत्ती स्वतः जवळ घ्यायचा। दिवसामागून दिवस जात होते, त्या वनातून जाण्याची प्रत्येकाला भीती वाटत होती, रंजनामागे रांजण भरत होते। आणि त्याच घनदाट अरण्यामधून एक दिवस महर्षी नारद जात असताना नारायण नारायण हा जप पाहता पाहता वाल्याच्या कानावर पडला आणि वाल्याला जाणीव झाली कोणीतरी येत आहे। तसं वाल्याने आपली लखलखती कुल्हाड खांद्यावर घेतली आणि वाल्या धावत धावत रस्त्यावरती आला, महर्षींच्या समोर उभा ठाकला आणि दरडावून विचारलं, कोण आहात आपण? बालका, मी महर्षी नारद, या रस्त्याने आलात ना, आता मरणाला सामोरे व्हा, मरणाला सामोरे व्हा, तुमच्या जवळ जे काही आहे ते आता माझ्या जवळ द्या। महर्षींनी स्मितहास्य केलं आणि सांगितलं, माझ्या जवळ ह्या टाळ, चिपळ्या आणि विना सोडला तर काय आहे रे? नाही, तुमच्यासारखी फार लोक मी रोज पाहतो जे स्वतःचं धन लपवून ठेवतात आणि माझ्याकडे काहीच नसल्याचं आव्हानतात, हो मारण्याला तयार। तसे महर्षी स्मितहास्य करत म्हणाले, हरकत नाही, तुला जर माझा प्राण घेऊन काही फायदा होणार असेल, माझे प्राणही मी तुला द्यायला तयार आहे। पण वाल्या, अरे तू तरुण दिसतोस, तरुण तडफदार आहेस, मग तू हा व्यवसाय का निवडलास? त्याने सांगितलं, तुला रे काय करायचंय? पण मृत्यूच्या अगोदरची इच्छा पूर्ण करायची म्हणून उत्तर देतो की मी माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी करतोय। तसे महर्षी उत्तर ते झाले, वाल्या, जर तू असं म्हणतोयस की तू तुझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हे करतोयस तर मला एका प्रश्नाचं उत्तर दे, तुझ्या या पापामध्ये तुझं कुटुंब सहभागी आहे का? तसा वाल्याने लखलखती कुऱ्हाड खांद्यावर घेत सांगितलं, मी हे सारं करतो हे माझ्या कुटुंबासाठीच करतोय, माझं कुटुंब यात सहभागी असेलच। महर्षी स्मितहास्य करत म्हणाले, मला नाही वाटत वाल्या, तुझं कुटुंब यात सहभागी असेल, तुझी बायको मुलं यात सहभागी असेल असं मला वाटत नाही। आणि जर तुला हा प्रश्न माझा चुकीचा वाटत असेल, मी याच ठिकाणी थांबतो, तुला वचन देतो, मी तुझी जागाही सोडणार नाही, पण तुझ्या बायका मुलांना जाऊन विचारून येशील? वाल्याच्या मनात विचारांचं काहूर पेटलं आणि बाजूला असणाऱ्या झाडाला महर्षींना कैद केलं आणि वाल्याने आपली कुऱ्हाड खांद्यावर घेतली आणि धावत घराकडे निघाला। धार दिशी दरवाजाचा आवाज झाला, लखलखती कुऱ्हाड घेऊन वाल्या आपल्या घरात प्रवेश करता झाला। ते वाल्याचं ते आकार विकार रूप पाहिलं, त्याचा रागीट चेहरा पाहिला, ती मुद्रा पाहिली आणि बायका मुलांना दरदरून घाप फुटला। तसंच दरडावून वाल्यानं आपल्या बायकोला विचारलं, सांग, मी वाटमारीचा धंदा करतो, अनेकांना मी या ठिकाणी मारलंय, संपवलंय, पण हे सगळं मी फक्त तुमच्या आणि तुमच्यासाठीच करतोय, माझ्या या पापात तुम्ही सहभागी आहात ना? त्यावेळेस त्या वाल्या कोळ्याच्या बायकोनं मनोमन एक, माझ्या सगळ्या बहिणींना विनंती आहे, मनोमन एक मिनिट विचार करा, नवऱ्याचा चेहरा रागानं फुललेला आहे,
खांद्यावरती लखलखती कुऱ्हाड आहे आणि तो दरडावून विचारतोय, सांगा तुम्ही माझ्या कृत्यात सहभागी आहे का? इतर कोणी असतं सांगितलं असतं, घाबरून तरी सांगितलं असतं, हो मी तुमच्या पापात सहभागी आहे. पण ती आदिशक्ती आदिमाया त्या वाल्मिकीच्या धर्मपत्नीने सांगितलं, नाही, मी तुमच्या या पापात सहभागी नाही. आमचं पालन करणं हे तुमचं पती म्हणून कर्तव्य आहे, पण तुमच्या या पापात मात्र आम्ही सहभागी नाही. तडदिशी वाल्याच्या हातातली कुऱ्हाड खाली कोसळली आणि इथूनच वाल्याचा महर्षी वाल्मिकी हा प्रवास सुरू झाला. मी नेहमी सांगतो, रामायण वा महाकाव्याच्या निर्मितीमध्ये जे सगळ्यात मोठा जर कुणाचा अधिकार असेल ना महाराज, तो अधिकार वाल्याच्या धर्मपत्नीचा आहे. कारण वाल्याच्या धर्मपत्नीचा हा शब्द जर असा असता, हो मी तुमच्या पापात सहभागी आहे, तर पहिली गोष्ट महर्षी वाल्मिकींचं काही खरं नव्हतं. आणि दुसरा महत्वाचा विषय असा आहे, वाल्याच्या जीवनाचा उद्धार झाला नसता. आज महाराष्ट्रामध्ये काय, देशामध्ये काय, भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरण आहेत. पण भ्रष्टाचार करणारे अधिकारी ज्यावेळी घरात प्रवेश करतो ना, त्यावेळी त्याच्या घरात असणारी त्याची धर्मपत्नी जर आदिशक्ती आदिमाया होऊन ती पापाची कमाई जर तिने उंबऱ्यातच थांबवली, तर महाराष्ट्रात काय, देशात असणारे सगळे वाल्या वाल्मिकी व्हायला फार वेळ लागणार नाही. आणि ज्या दिवशी या महाराष्ट्राच्या पाठीवरती वाल्मिकी हे प्रकरण पाठ्यपुस्तकात असेल, खात्री देऊन सांगतो, लिहून आज ठेवा महाराज, की या देशामध्ये भ्रष्टाचार नावाचा शब्दही अस्तित्वात राहणार नाही. विठ्ठल.